बऱ्याच वेळा आपल्याला नो म्हणायचं असतं, नाही, पण आपण हा म्हणून बसतो. एखादा मित्र येतो आणि म्हणतो माझ्यासाठी हे काम करशील का? त्यावेळेस आपल्याला जमणार नसतं, आपली प्रायोरिटी वेगळी असते, आपलं प्लॅनिंग अगोदरच ठरलेलं असतं. पण आपण नो म्हणायची खूप इच्छा असते, पण आपण नो नो म्हणायचं इथपर्यंत आलेलं असतं, पण आपण हा म्हणतो का? कारण की आपल्याला वाटतं त्याला काय वाटेल, आपले मैत्रीचे संबंध बिघडतील. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपलं मत व्यवस्थितपणे मांडता येत नाही, परखडपणे सांगता येत नाही, आणि त्याचा खूप लोक खूप गैरफायदा घेतात. आपलं मत व्यवस्थित मांडता येणं किंवा स्वतःसाठी उभं राहणं किंवा स्वतःच्या प्रायोरिटीजकडे लक्ष देणं, हे मित्रांनो कुठल्याही अँगलनी स्वार्थी किंवा सेल्फिशपणाचं लक्षण नाहीये. इंग्लिशमध्ये इनफॅक्ट एक पुस्तक आहे, डोंट से यस वेन यू वॉन्ट वेन यू वॉन्ट टू से नो. डोंट से यस वेन यू वॉन्ट टू से नो. जो जेव्हा तुम्हाला नो म्हणायचंय, इथपर्यंत नोच म्हणायचंय, तुम्हाला इथपर्यंत आलेलं आहे, पण बऱ्याच वेळा लोक येस म्हणून टाकतात की ठीक आहे, मी येतो तुझ्याबरोबर, चल तुझं काय काम आहे ते बघूयात आपण, किंवा चल तुला पैशाची मदत आहे ना, मी मी करतो काहीतरी अरेंजमेंट. आणि मग आपण बऱ्याच वेळा काहीतरी, बऱ्याच वेळा बऱ्याच प्रसंगांमध्ये मी असं पण पाहिलेलं आहे की कोणाला तरी पैसे लागत होते म्हणून ह्यानी लोन उचलून पैसे घेऊन त्याला दिले. मित्रांनो, नंतर ते पैसे पण गायब झाले, म्हणजे आणि तो पण गायब झाला. तर मित्रांनो, अशा वेळेस काय होतं की आपले ते रिलेशनही खराब होतात आणि आपले पैसे पण जातात. तर अ, याचा अर्थ असं नाही मित्रांनो, बिलकुल मला म्हणायचं की मदत नाही करायची, पण आपलं सगळं सोडून, आपलं काम सोडून किंवा आपली सिच्युएशन काय आहे ते न बघता, आपली परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय, दुसऱ्यांना फायनान्शियली मदत करणं किंवा आपली कामं सोडून दुसऱ्यांच्या कामांना हो म्हणणं. कारण की ह्या बऱ्याचशा लोकांना आहे ना आयडिया असते बरोबर की ह्याला हा होच म्हणणार आहे, हा बरोबर तो नाही म्हणू शकत नाही, समोरच्या माणसाला माहिती असतं, आणि त्याचा खूप गैरफायदा घेतला जातो. मित्रांनो, मदत करायची नाही असं नाहीये. जर आपण फ्री असू, संडे आहे, काही काम नाही, एखाद्या मित्राला म्हटलं चल जरा माझं एक महत्वाचं काम आहे, येतोस का माझ्या बरोबर, असं पण आपण फ्री आहे, काही काम नाहीये, आपण नक्की जाऊ शकतो. पण जर आपलं दिवसाचं प्लॅनिंग ठरलेलं आहे की बाबा आज हे सगळे महत्वाची कामं करायची, आणि अचानक कोणाचं तरी काहीतरी सांगणं झालं की बाबा हे 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 दुसरं म्हणजे माझ्यासाठी चल किंवा माझं काम कर, तर आपण बऱ्याच वेळा काय, खूप अशी लोक आहेत की जे स्वतःच्या कामाला बाजूला ठेवून, स्वतःच्या सगळ्या प्रायोरिटीज, स्वतःची फॅमिली किंवा स्वतःचे जे इम्पॉर्टंट वर्क आहे त्याला बाजू ठेवून जस्ट बिकॉज नो म्हणू शकत नाही, आपलं मत परखडपणे मांडू शकत नाही, किंवा स्टँड घेऊ शकत नाही, असर्टिव्ह नाहीये, तर त्याला हा म्हणतात. आणि नंतर मग आपला दिवस पूर्ण वाया जातो त्याच्याबरोबरच फिरण्यामध्ये, आणि नंतर आपल्याला कळतं की आपली सगळी कामं बाजूला राहिली, कुठलंच काम आपलं पूर्ण नाही झालं. तर तर असं नाही म्हणायला का भीती वाटते, ते पहिलं आपण समजून घेऊयात. लहानपणापासून मित्रांनो आपल्याला आहे ना एक शिकवलं गेलेलं असतं, असं नाही की मुद्दाम इंटेन्शनली, आपल्याला असं एक शिकवलं गेलेलं आहे की म्हणजे शिक्षकांकडून, पालकांकडून, समाजाने, की इतरांना खुश ठेवायचं. पण ते आपण खूप स्ट्रेच करतो, इतरांना खुश ठेवण्यामध्ये आपण इतके त्याच्यामध्ये वाहून जातो की बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या प्रायोरिटीजकडे लक्ष द्यायला किंवा आपण आपल्या प्रायोरिटीजला साईडला ठेवून देतो, आपण आपल्या प्रायोरिटीजला बाजूला ठेवून देतो, आणि आपल्याला वाटतं समाज काय म्हणेल किंवा लोक काय म्हणतील. तर किंवा आपल्याला असं वाटतं की बाबा मी माझं स्थान समाजामध्ये जे आहे किंवा ह्या मैत्रीमध्ये जे माझं स्थान आहे हे मेंटेन करायचं असेल तर मला हे करावं लागेल. बऱ्याच वेळा असं एक ऑब्लिगेशन आल्यासारखं पण आपल्याला होतं. तर मित्रांनो, मला त्या गोष्टीबद्दल बोलायचंय की डोंट से यस वेन यू वॉन्ट टू से नो. जेव्हा आपल्याला नो म्हणायची इच्छा आहे मनापासून, त्यावेळेस आपल्याला आपलं मत परखडपणे मांडता आलं पाहिजे, कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे. याचा अर्थ ऍक्च्युली म्हणजे लोकांची जर आपल्याला नातं टिकवायचं असेल ना, तर इनफॅक्ट आपल्याला आपलं मत मांडता आलं पाहिजे बरोबर, तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट करतील, तरच ते आपल्या टाइमची व्हॅल्यू करतील. अदरवाईज लोकांना वाटतं की ही एक पब्लिक सर्व्हिस आहे किंवा एक फ्री सर्व्हिस आहे, आपण कधीही याचा फायदा उठवू शकतो, आणि खूप लोक अशा व्यक्तीचा फायदा उठवतात ज्याला नो म्हणायला खूप अवघड जातं. आता नाही
कोणत्या पद्धतीने म्हणायचं 5 पद्धती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पहिली पद्धत कोणती? सरळ आणि स्पष्ट नाही म्हणायला शिका. समजा एखादा माणूस म्हणतोय की बाबा मला जरा पैशाची अडचण आहे, मला पैसे दे, मला आता अर्जंट आहे, पैसे लागतात. आता मित्रांनो, समजा समजा तुम्हाला तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला द्यायचे असतील, काही प्रॉब्लेम नसेल, तर मग इट इज युअर चॉईस. बट जर नाही म्हणायचंय, आपल्याला पैसे नाही द्यायचे, तर सरळ स्पष्ट सांगून टाका की मी नाही देऊ शकत, माफ कर मला, मी नाही देऊ शकत, किंवा माफ कर मला, मी नाही हे काम करू शकत. किंवा माझ्याकडे वेळ नाहीये. समजा एखादा म्हटलं चल माझ्या बरोबर, तर माझ्याकडे वेळ नाहीये, किंवा माझे आता प्रायोरिटी जरा वेगळी आहे. स्पष्ट क्लिअर कट मेसेज पास झाला पाहिजे. याचा अर्थ आपण स्वार्थी आहे आणि आपण आपलंच पाहतोय असं नाही होत मित्रांनो. कारण की आपल्या पण दिवसाचं शेड्यूल असतं, किंवा आपले पण काही बजेट असतं, आपल्याकडे पण एक लिमिटेड अमाऊंट येत असते, सॅलरी आहे, किंवा आपलं काही जे काही व्यवसाय आहे त्याच्यामधून. आणि जर आपण आपलं जर प्रायोरिटीज आणि आपल्या जर नीड्सला साईडला ठेवून जर आपण सगळं ते बाजूला ठेवून जर आपण दुसऱ्यांसाठी काम करत असेल, तर मग आणि बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपल्याला गरज असते ना मित्रांनो, त्यावेळेस हे मित्र ज्यांना आपण खूप वेळा सगळं आपलं काम धंदा सोडून आपल्या फॅमिलीकडे दुर्लक्ष करून ज्यावेळेस ह्यांना मदत केली असते, ज्यावेळेस आपल्याला मदतीची गरज असते ना मित्रांनो, त्यावेळेस हे लोक आपला फोन पण उचलत नाही. ज्यावेळेस आपण अडचणीत असतो ना, त्यावेळेस खरं लक्षात येतं की आपलं कोण आहे. त्यावेळेस तुम्हाला समजतं की आपलं कोण आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष घालवलेले असतात, किंवा खूप पैसे वगैरे त्यांच्यावरती खर्च केलेले असतात, ते लोक तुमच्याकडे ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस बरीचशी ही लोक येत सुद्धा नाहीत. आम्ही असं नाही म्हणत की कुणीच येत नाही, पण बरेचसे लोक त्यातले येत पण नाहीत आपल्याकडं. तर पहिली पद्धत आहे की स्पष्ट आणि क्लिअर नो नो म्हणता आलं आपलं पाहिजे. दुसरी पद्धत आहे की बऱ्याच वेळा लोकांना आहे ना, जर नाही म्हणायचं असेल तर ते लेंदी स्पष्टीकरण देत बसतात की अरे हे असं प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे. स्पष्ट नाही म्हणून टाकायचं, सरळ 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 नाही म्हणून टाकायचं. स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये, काही एक्सप्लेनेशन फार द्यायची गरज नाही मित्रांनो. सरळ स्पष्ट सांगून टाकायचं की बाबा मला नाही जमणार. मग जर आपल्याकडे वेळ असेल, पैसा असेल, किंवा आपल्याकडं त्याला जे हवंय ते जर आर्थिक गोष्ट आपल्याकडे मुबलक आहे आणि आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाहीये, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जर आपण जस्ट बिकॉज आपल्याला नाही म्हणायला अवघड जातंय म्हणून जर आपण हा करत असेल, कारण की मी नाही कसं म्हणू, त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल, असं जर जर फिलिंग असेल, आणि आपण नंतर आपण पस्तावतोय किंवा नंतर आपल्याला पश्चाताप होणार हे आपल्याला माहिती असून पण आपण हा म्हणतोय, मी त्या गोष्टींबद्दल बोलतोय. डोंट से येस वेन यू वॉन्ट टू से नो. ज्यावेळेस आपल्याला नो म्हणायचंय ना, त्यावेळेस येस म्हणू नका. कारण की तिसरा पद्धत आहे की होचा पर्याय. म्हणजे काय की ठीक आहे बाबा, मला आत्ता नाही जमणार या वीकमध्ये, पण एक 15 दिवसांनी बघू. तुम्ही तुम्ही डायरेक्टली एकदम नाही नाही म्हणत नाही ना. समजा तुम्हाला नाही जमत आहे, तर तुम्ही ह्या तिसऱ्या पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता. मी आत्ता नाही देऊ शकत तुला पैसे, पण एक 15 दिवसांनी विचार करून सांगतो मी तुला, किंवा 15 दिवसांनी बघूयात, आपण 15 दिवसांनी भेटून बोलूयात. मे बी तोपर्यंत त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल आणि तो तुमच्याकडे येणार नाही. पण ही एक चांगली पद्धत आहे की बाबा आपण थोडस पुढं पुढं ढकलायची ती गोष्टी. बाबा आता नाही देऊ शकत आहे मी, एकदम एकदम नाही जर म्हणायचं समजा शक्य होत नाही इमिजिएटली, तर 15 दिवसांनी बघू आपण, आम्ही 15 दिवसांनी तुझ्याशी बोलतो. ही झाली तिसरी पद्धत मित्रांनो. चौथी गोष्ट अशी आहे मित्रांनो की आपल्या प्रायोरिटीज ज्या आहेत ना, आपल्या प्रायोरिटीज सेट करा. बाबा हे माझं टाइम टेबल आहे, हे माझं शेड्यूल आहे, आणि आणि त्याला त्याला इम्पॉर्टन्स द्या. त्याला इम्पॉर्टन्स द्या की हे माझं शेड्यूल आहे, हे माझं टाइम टेबल आहे, आणि ह्याच्या आउट ऑफ द टाइम, समजा तुला म्हणजे माझ्याकडून काम आहे तुझ्याकडं तुझ्यासाठी, तर मी येऊ शकतो. पण माझी ही कामं झाल्यानंतर, लगेच नाही, ही कामं बाजूला ठेवून मी नाही येणार तुझ्याकडून. हे माझं प्रायोरिटी आहे. आणि स्पष्टपणे सांगा की हे जर झालं आज, तर मग संध्याकाळी आपण जाऊयात. किंवा जर माझं सगळे व्यवस्थित असेल, मी प्लॅन करून सांगतो, 2 दिवस दे मला, चेक करतो माझे काय काय. बऱ्याच वेळा आपण आपले क्रेडिट कार्डचे बिल भरत नाही, किंवा आपण आपल्या गोष्टी आपले बिल नाही भरता, जर त्याला पैसे देत असेल मित्रांनो, तर आपण अडचणीत पडणार आहे नंतर. तर त्याच्यामध्ये कुठलाही सेल्फिशपणा किंवा स्वार्थीपणा नाहीये.
आणि थोडंफार स्वार्थी असतं ते त्याच्यात काही वाईट पण नाहीये. मला असं म्हणायचं नाहीये बिलकुल की मित्र बिलकुल कोणाला मदत नाही करायची, ऍब्सोल्युटली नो. पण आपण स्वतः अडचणीत जाऊन, आपण स्वतः खूप ह्याच्यामध्ये जाऊन आपल्याला नो म्हणायची इच्छा आहे पण हा म्हणू नका. मला हा पॉइंट तुमच्याशी शेअर करायला मित्र. आणि पाचवी पद्धत अशी आहे, पाचवी पद्धत की ज्यामध्ये आपण एखादी ब्रोकन रेकॉर्ड म्हणतो ना आपण त्याला, म्हणजे एखादी अडकलेली कॅसेट असते बघा, ती परत 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 तेच वाजवते. तो म्हटला ना, अरे चल मला जरा दे ना पैसे, 5,000 रुपये लागतात. अरे नाही रे मी देऊ शकत. यार दे ना यार, मला पैसे लागतात, दे ना जरा 5-1 हजार रुपये. अरे तुला सांगितलं ना, माझ्याकडे आता प्रॉब्लेम आहे, मीच नाही देऊ शकत तुला पैसे. मी नाही देऊ शकत तुला पैसे. म्हणजे ब्रोकन रेकॉर्ड असं, म्हणजे तेच 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 सांगा, अरे दे ना यार, मला जरा खूपच अर्जन्सी होती किंवा खूपच अडचण होती. अरे मला देता आले असते तर खूप आनंद झाला असता, पण मी नाही देऊ शकत आता तुला. म्हणजे आपल्याला तेच उत्तर बोलायचंय. जर बिकॉज आपल्याला, आपण जेन्युअनली नाही देऊ शकत आहे. जर आपल्याकडे खूप पैसे आहेत आणि आपल्याला काय फरक नाही पडत 5,000 रुपये मित्राला दिले नाही, आपल्याला फायनान्समध्ये कुठं काही डिस्टर्ब होत नाही, काही नाहीये, म्हणजे आपण ते हँडल करू शकतो ती सिच्युएशन, तर मग त्या सिच्युएशन मध्ये आपली इच्छा असेल तर आपण देऊ शकतो. पण जर प्रॉब्लेम आपल्या स्वतःला असताना आपल्याला द्यायची इच्छा नाहीये, नो म्हणायचंय, तर पण आपण नो कसं म्हणायचं त्याला, म्हणून जर आपण देणार असेल त्या सिच्युएशन मध्ये मी बोलतोय. कारण की हे लोक आपला खूप फायदा घेतात मित्रांनो. असे खूप लोक आज मी पाहिलेत की ज्यांना नाही म्हणता येत नाही, स्ट्रॉंगली आपलं मत मांडता येत नाही, कॉन्फिडेंटली आपलं मत मांडता येत नाही. म्हणूनच तर आपला मित्रांनो चॅनेल आहे. याच्यावरती आपण ह्याच गोष्टी शिकतो, कसा आपला कॉन्फिडन्स बूस्ट करायचा, कसं सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करायचे, ह्याच्यावर चॅनलवरती बोलत असतो मित्रांनो. तर आपल्याला आपलं स्वतःला इम्पॉर्टन्स दिलं गेलं पाहिजे की बाबा म्हणजे माझे, आता मी हे नाही करू शकत तुझ्यासाठी काम, किंवा आता मी नाही देऊ शकत तुला पैसे, किंवा मी आता तुझ्याबरोबर येऊ शकत नाही, हे स्पष्ट आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि आपल्याला आपल्या निर्णयावरती ठाम राहता आलं पाहिजे. अदरवाईज मग लोक आपल्याला एकदम टेकन फॉर ग्रांटेड घेतात. लोकांना वाटतं की ह्याला काही नाही काम धंदा, आणि एकदम मग आपल्याला. पण जर आपण ज्यावेळेस आपण स्वतःला महत्व देतो आणि ज्यावेळेस लोक त्यावेळेस आपल्याला इनफॅक्ट सिरियस घेतात. हा, लोक म्हणतात की नाही हा ह्याच्यावरती ठाम आहे. म्हणजे स्वतःवर, आणि आपलं स्वतःवरचं कंट्रोल पण राहतं. स्वतः आपण एक म्हणजे दडपणाखाली येत नाही कोणाच्या. जिन्युअन फ्रेंड असेल तर तो समजून घेईल की बाबा नाही याची सिच्युएशन. आणि असेच फ्रेंड असतील समजा, आपल्या फायदा घेणारे फ्रेंड्स, तर असाही त्यांचा फायदा नाहीये, किंवा आपले फायदा घेणारे उठवणारे रिलेटिव्ह, आणि त्यांना थोडाफार राग आला तरी म्हणजे फार काही मनाला लावून घेण्यासारखं ती गोष्ट नाहीये मित्रांनो. कारण की स्पष्ट नाही सांगता आलं पाहिजे. इनफॅक्ट लोक आपला रिस्पेक्ट करतील, लोक आपल्याला गांभीर्याने घेतील, की बाबा सिरियस घेतील, की बाबा नाही ह्या माणूस नाही, म्हणजे नाही नाही दिले त्यांनी, किंवा नाही त्याला नाही जमलं यायला. इनफॅक्ट नेक्स्ट टाइम आपल्याला जास्त म्हणजे सिरियस घेतील लोक. आणि तुमच्यामध्ये पण अशी सिच्युएशन होती का तुमच्या पण लाईफमध्ये, की तुम्हाला पण नाही म्हणायची जमत नव्हतं? असं काही असेल तर मला जरूर कॉमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा कसा वाटला, इम्पॉर्टंट होता का, हे पण मला जरूर कॉमेंटमध्ये कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच इम्पॉर्टंट व्हॅल्यू ॲडिशनचे मी व्हिडिओ बनवत असतो. चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. मित्रांनो, व्हिडिओ संपवायच्या अगोदर मला, आपण आपला सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवू शकतो, म्हणजे सेल्फ डाऊट वर्सेस सेल्फ कॉन्फिडन्स, तर सेल्फ कॉन्फिडन्स आपण आपला कसा वाढवू शकतो, तो ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले. आत्ताच हा व्हिडिओ पहा, तुम्हाला ह्या व्हिडिओमधून बऱ्याच काही गोष्टी समजतील, लक्षात येतील मित्रांनो. थँक्यू सो मच. ह्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा. सेल्फ डाऊटला नो म्हणा, सेल्फ कॉन्फिडन्सला येस म्हणा. थँक्यू सो मच मित्रांनो. थँक्यू.